सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर लिखित त्यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की अय्या शास्त्रींनी घाशीराम कोतवालला फाशीची शिक्षा सांगितली होती. तर पुढे बघूया. घाशीराम कोतवालला बेड्या घालून कडक बंदोबस्तात ठेवलं. नानांनी श्रीमंतांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन करून शास्त्रीजींचा निर्णय सांगितला. पुण्यातील लोकांचा क्षोभ पराकोटीला गेलेला पाहून देहांत शिक्षा जाहीरपणे देणं गरजेचं होतं. श्रीमंतांनी आज्ञा दिली. उंटावरून घाशीरामाची धिंड काढून त्याला तेलंगी लोकांच्या स्वाधीन करावं. दुसऱ्या दिवशी सकाळी घाशीरामाची उंटावरून धिंड काढण्यात आली. कोणी दगड, कोणी चिखल, कोणी शेण मारत छीथू करत दिवसभर पुणे शहरात फिरवण्यात आलं. सायंकाळी भवानी पेठेपाशी उंटावरून उतरवत नाही तोच तिथे जमलेल्या जमावाने दगडांचा मारा करून कोतवाला अक्षरशः ठेचून काढलं. अग्नी न मिळालेला मुर्दा रात्रीपर्यंत पडलेला पाहून लोकांचा क्षोभ कमी झाला. टिपूवर निजाम, इंग्रज आणि मराठ्यांनी विजय मिळवला. टिपूने सर्व अटी तहात मान्य केल्या. टिपूचा संपूर्ण पराभव झाला असता, पण मराठ्यांनीच इंग्रज अधिकारी कानवाशीला तह करण्यास भाग पाडलं. टिपूचा संपूर्ण पराभव केला असता तर इंग्रजांची बाजू निर्धोक होऊन मराठ्यांविरुद्ध उभा राहिला असता तो. टिपूच्या धर्मांध वर्तनामुळेच इंग्रजांची मदत घ्यावी लागली. या टिपूने मलबार प्रांतातील 1,00,000 लोकांना जबरदस्तीनं पाठवून मुसलमान केलं होतं. असंख्य स्त्रियांना आपल्या सैन्यात वाटलं. मंदिरे तर कितीतरी फोडली. आणि पराभव झाल्यावर टिपू हरिपंतांना म्हणाला, कालांतराने कळेल की तुमचा खरा शत्रू मी नसून इंग्रजच आहे. आता पश्चात्तापदग्ध होऊन युद्ध होते असं पाहून ढोंगी टिपूनं अनुष्ठानाला ब्राह्मण बसवली. मंदिराची गोपुरं बांधून दिली. रथोत्सवाचा रथ स्वतः ओढला. त्याला हिंदू धर्माची एवढीच आस्था होती तर हजारो मंदिरं कशाला फोडली, लाखो लोक कशाला बाटवले. नाना म्हणाले, श्रीमंत, तहाची खबर पाटील बाबांना कळवायची तर मी स्वतः पत्र लिहू. श्रीमंत म्हणाले, मी कळवीन. जशी आपली इच्छा. नाना निघून गेले. श्रीमंत आपल्या कक्षात आराम करीत असताना रमाबाई त्यांच्याजवळ येऊन बसत म्हणाल्या, आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. सांगा की. आम्हाला लवकरच माहेरी जावं लागणार आहे. ही कसली आनंदाची बातमी? माहेरून येताना आम्ही लहानसा पाहुणा आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. खरंच? आनंदातिशयानं त्यांनी रमाला जवळ ओढून घेतलं. महादजी शिंदे पुण्यात येणार या बातमीनं पुण्यात खळबळ उडाली. कोणी म्हणे नानांना काढून पेशव्यांचा कारभार हाती घेणार. कोणी म्हणे पेशव्यांना कैदेत टाकून राज्यच बळकवणार. कोणी म्हणे होळकरांच्या तक्रारी सांगण्यास येत आहेत. तर कोणी म्हणे दिल्लीपतींनी दिलेली खिल्लत पेशव्यांना अर्पण करण्यास येत आहे. एक ना दोन. उत्तर हिंदुस्थानाचं राजकारण सोडून मध्येच फौजेसह महादजी महाराष्ट्राकडे येत असल्याचं पाहून केवळ पुणेच नव्हे तर अखिल हिंदुस्थानातील लक्ष त्यांच्या येण्याकडे लागलं होतं. ते पुण्यात कशासाठी येत आहेत याची प्रत्येकाला उत्कंठा लागली होती. नानांनाही थोडी धास्ती वाटू लागली. आपल्या पुण्यात होणाऱ्या आगमनामुळे पुण्यात उडालेली खळबळ महादजींना कळली. त्यांनी सर्व फौजा पुण्यात न आणता बऱ्हाणपूरपासून बरीच पलटणे परत पाठवली. सरळ पुण्यात न येता आपले गुरु मनसूर शहाच्या भेटीस जाऊन तुळजापूर, जामगावास राहून मग पुण्याचा मार्ग धरला. महादजींनी खडकीजवळ मुक्काम टाकला. दुसऱ्या दिवशी खुद्द श्रीमंत नाना आणि मानकऱ्यांसह गणेश खिंडीपर्यंत जाऊन पाटील बाबांचे स्वागत करून त्यांना भेटले. पाटील बाबांनी श्रीमंतांच्या पायावर डोकं ठेवलं.
श्रीमंतांनी आपल्या गळ्यातील मोत्याचा कंठा पाटीलबाबांच्या गळ्यात घातला. पुणेकरांचा जीव भांड्यात पडला. महादजींनी बादशहाकडून मिळवलेले बहुमान श्रीमंतांना अर्पण करण्यासाठी खास दरबार भरवण्यात आला. दिल्ली दरबारच्या पद्धतीप्रमाणे फरमानबाडीचा कार्यक्रम झाला. बादशहातर्फे पेशव्यास वकील मुतालकीची वस्त्र तसेच महाराजाधिराजराव पंडित प्रधान सवाई माधवराव बहादूर असा किताब देण्यात आला. याशिवाय पालखी, नालकी, वस्त्र, शिक्के इत्यादी मिळालं. श्रीमंतांनी बादशहास 101 मोहरा नजर केल्या. तोफा, बंदुकांचे बार काढण्यात आले. नालकीत बसून श्रीमंत वाड्यापर्यंत आले. नंतर बादशहातर्फे श्रीमंतांनी शिंदेंचा याच प्रकारे सत्कार करून पद, वस्त्र, मानपरातब अर्पण केले. असा दरबार, असा समारंभ आजवर झाला नव्हता. पुणेकर मुक्त कंठाने महादजींचे गोडवे गाऊ लागले. नाही म्हटलं तरी नानांना थोडं वैषम्य वाटलंच. आपल्या मन मोकळ्या वर्तनाने आणि लीन गोड बोलण्याने महादजींनी थोड्याच अवधीत तरुण पेशव्यांचं मन जिंकून घेतलं. महादजी रोजच श्रीमंतांची गाठ घेऊ लागले. उत्तर हिंदुस्थानाच्या नवनवीन गोष्टी ऐकवाव्या, नजराणे द्यावे, मेजवान्या, कधी मनोरंजनार्थ मेंढरांच्या टकरा, कधी कुस्त्या, कधी शिकार. अशा निमित्ताने या तरुण पेशव्याचं मन स्वतंत्रतेकडे वळवण्याचं त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यांचा उद्देश होता नानांचं कारभारातील वर्चस्व कमी करून पेशव्यास आपलं धनीपण गाजवण्याची संधी मिळावी. महादजी 12 वर्षानंतर पुणे दरबारात आले. या काळातील हिशोब त्यांनी पेशव्यांना सादर करणं आवश्यक होतं. हिशेबात घोळ पडला. तिथूनच नाना आणि महादजी यांच्यातील स्पर्धेला तोंड फुटलं. महादजी शिंदेंनी आजवरच्या मोहिमा, नवीन मुलखाची प्राप्ती यांचा जमा खर्च मोडून पेशव्यांकडे 7 कोटी रुपयांचं कर्ज दाखवलं. आपल्याला या कर्जाच्या बदलात सरकारच्या हिश्श्याचा मुलूक द्यावा असं महादजींचं म्हणणं. या उलट नानांनी श्रीमंतास दाखवून दिलं की या हिशोबात बरीच गफलत आहे. महादजींनी दाखवलेलं कर्ज सरकारकडे मुळीच निघत नाही, म्हणून त्यांनी आपलाच मुलूक घ्यावा आणि वाजवी निघेल ते कर्ज सोयीनं सरकारने शिंदेंचं भागवावं. या हिशोबाच्या घोळात उत्तरे प्रत्युत्तरे होत गेली आणि नाना आणि महादजींच्या मध्ये तेढ वाढत गेली. महादजी सारखा जबरदस्त फौजबंद सरदार मिळाल्यावर राज्यातल्या असंतुष्ट लोकांना चांगलंच फावलं आणि नानांच्या विरुद्ध शेकडो तक्रारी आणि प्रकरणं महादजींच्याकडे जमा झाली. महादजी रोजभर दरबारात पेशव्यांच्या पुढे एक प्रकरण सांगू लागले. नानांवर उघड आरोप करू लागले. नाना म्हणायचे, राजकारणातल्या सगळ्याच बाबी अशा उघड चर्चा करण्याजोग्या नसतात. आपण नंतर श्रीमंतांना सांगू. त्याने महादजींना अधिकच येऊन महादजी म्हणाले, मला कशाची भीती? खरे असेल तर ते 4 चौघात स्पष्ट बोलावे. साऱ्या पुण्यात चर्चा होऊ लागली. महादजींनी पेशव्यांकडे हट्ट धरला की नानांनी मोरोबा फडणीसांना 14 वर्षांपासून कैदेत ठेवलंय, त्यांना मुक्त करून फडणीसचा अर्धा अधिकार परत द्यावा. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की शेवटी नानांनी श्रीमंतांना काशी यात्रेस जाण्यास अनुमती मागितली. माझी सारी संपत्ती इथेच ठेवून जाईन, माझ्याकडे कोणाचं येणं काही बाकी असेल असं पाटील बाबांना वाटलं तर त्यांनी त्यातून घ्यावं असं नानांनी निक्षून सांगितलं. दोघांनी आपापलं म्हणणं ताणून धरल्यावर श्रीमंतांची मोठी पंचायत झाली. त्याच वेळी रमाबाई आजारी असल्याचं कळल्यावर श्रीमंत त्यांना भेटायला गेले. पेशव्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून रमाबाईंनी कारण विचारलं. श्रीमंतांनी मोठा सुस्कारा सोडून ते म्हणाले, परिस्थिती फार अवघड झाली आहे. काय करावं सुचत नाही. नानांची बाजू घेतली तर महादजी दुखावतात आणि महादजींची घेतली तर नानांना वाईट वाटतं. रमाबाईंनी विचारलं, आपणास काय वाटतं?
तोच तर निर्णय करता येत नाही. महादजींचं म्हणणं एवढ्या वर्षांपासून जणू नानांनी तुम्हाला कैदेतच ठेवलंय. त्यांचं म्हणणं बरोबरही वाटतं. पण नाना म्हणतात, श्रीमंत, अजून तुम्हाला तिरकस राजकारणी डाबाची जाण आली नाही, तोवर सावध राहणं जरुरी आहे. तेव्हा त्यांचंही म्हणणं पटतं. थोडक्यात हे दोघे माझे डाबे उजवे हात आहेत. कुठलाही हात तोडला तर लुळेपणा येणारच. रमाबाई म्हणाल्या, आपला निर्णय आपणच सांगितलात. म्हणजे आपण धनीपण घेऊन दोघांना एकांतात बोलावून हीच गोष्ट सांगा. म्हणावं, आपण दोघेही माझे 2 हात आहात. आपल्या दोघांची राज्याला तेवढीच आवश्यकता आहे. ते दोघेही नक्की ऐकतील. कारण दोघांनाही हिंदवी स्वराज्याबद्दल आंतरिक अभिमान आहे आणि आपण पेशवे असल्याने तेवढ्याच निष्ठेचा आणि प्रेमाचा विषय आहे. मात्र मला खात्री आहे आपण पुढाकार घेऊन त्यांच्या समेट घडवून आणू शकाल. श्रीमंत पुण्यात परतल्यावर त्यांनी सर्व घडवून आणलं. त्यांनी हरिपंतांकरवी दोघांच्याही मनातील त्यांच्या कारभाराविषयीची किलमिश काढून टाकायला लावली. त्यानंतर श्रीमंत नाना आणि महादजींना घेऊन नौकाविहारास गेले. नौकाविहाराच्या निमित्ताने श्रीमंतांनी दोघांना त्यांची राज्यासाठी आणि स्वतःसाठीची आवश्यकता योग्य तेवढ्या आर्जवी आणि अधिकारी शब्दात पटवून दिली. मुळातच नाना आणि महादजींना एकमेकांच्या गुणांचा आदर होताच. दोघांनी भाऊपणाची शपथ घेतली. पण या भाऊपणातूनच काही काळ भाऊबंदकीचं वादळ उठण्यासारखं झालं होतं. श्रीमंतांच्या मध्यस्थीनं ते वादळ शमवलं. परस्परांमध्ये संशयाचे ढग होते ते दूर झाले. महादजी आपल्या छावणीत बसले होते. तेवढ्यात शाकिरदानं नाना सडेस 2 स्वारांबरोबर येत असल्याची वर्दी दिली. महादजी त्वरित उठून छावणीच्या दारात आले. नाना घोड्यावरून उतरत होते तोच महादजी त्यांच्या स्वागताला सामोरे गेले. नानांचा हात हाती घेऊन दोघेही आत आले. महादजींनी नानांना आपल्या उच्च आसनावर बसवले. स्वतः त्यांच्या पायाजवळ खाली बसले. महादजींनी केलेल्या आदराने नाना संकोचून गेले. म्हणाले, एवढी औपचारिकता कशाला पाटील बाबा? नाना, तुम्ही स्वतःहून आल्याचा इतका आनंद झाला की शब्दात सांगणं कठीण आहे. का आम्ही येणार नाही असं वाटलं? खरं सांगू, श्रीमंतांनी समेट करून दिला, पण तुमच्या मनातून अजून राग गेला असेल असं वाटलं नाही. म्हणून इच्छा असूनही आपल्याकडे आलो नाही. नाना म्हणाले, पाटील बाबा, हे राजकारण आहे. असे प्रसंग येणारच. समज गैरसमज होणारच. पण एक मात्र नक्की, कितीही भांडलो, रागावलो, तोडून बोललो तरी आपल्या भाऊपणाच्या शपथेला कधीच धक्का लागणार नाही. महादजी भारावून गेले. म्हणाले, अगदी माझ्या मनातलं बोललात. नाना म्हणाले, तुमच्याबद्दल तेवढी खात्री होती म्हणूनच मनातल्या गोष्टी मोकळेपणाने बोलाव्यात म्हणून आज मुद्दाम आलो. महादजींनी द्वारपालाला आवाज देऊन म्हणाले, तू बाहेरील द्वाराजवळ उभा राहा आणि कुणालाही आत सोडू नकोस. मंडळी, आता महादजी आणि नानांच्या मध्ये काय वार्ता होतीये ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप आभार मानते. त्यांनी इतकी सुंदर लेखमाला मला वाचायला परवानगी दिली. धन्यवाद ताई. भेटूया पुढच्या भागासह उद्या. तोपर्यंत नमस्कार.